राज्यभरातील सर्व शेतकरी बांधवांसाठी अतिशय आनंदाची आणि दिलासा देणारी बातमी समोर आली आहे। जे शेतकरी बांधव नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याची आणि पीएम किसान योजनेच्या 22व्या हप्त्याची आतुरतेने प्रतीक्षा करत होते, तर अशा सर्व शेतकऱ्यांसाठी सरकारच्या माध्यमातून अतिशय महत्त्वाची घोषणा झाली असून आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे। शेतकरी ज्या बातमीची चातकाप्रमाणे प्रतीक्षा करत होते, अखेरकार ती बातमी सरकारच्या माध्यमातून देण्यामध्ये आली असून आता शेतकऱ्यांची अनेक दिवसांची प्रतीक्षा संपली आहे। शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता पैसे जमा होण्याचा मार्ग मोकळा झाला असून आता फक्त शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा 8वाच हप्ता नव्हे तर पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता देखील आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे। नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याचे 2000 रुपये आणि पीएम किसान योजनेच्या 22व्या हप्त्याचे देखील 2000 रुपये अशा पद्धतीने दोन योजनांच्या 2 हप्त्यांचे एकूण 4000 रुपये आता तुमच्या देखील खात्यावरती जमा होणार आहेत। खरं तर नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता हा डिसेंबर महिन्यामध्ये जमा होणे अपेक्षित होते, परंतु काही तांत्रिक कारणांमुळे नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता वाटप करण्यासाठी राज्य सरकारला उशीर झाला। आता नमो शेतकरी योजनेचा हप्ता वाटप करण्यासाठी उशीर झाला असला तरी अखेरकार राज्य सरकारच्या माध्यमातून हप्ता वितरित करण्याच्या हालचालींना वेग आला असून आता शेतकऱ्यांना काळजी करण्याची काहीच गरज नाही। नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता वाटप करण्यासाठी राज्य सरकारला उशीर झाला, यामुळे सरकारवरती शेतकऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती। सध्या जर बघायला गेलं तर आता निवडणुकीचा कालावधी सुरू असल्यामुळे शेतकऱ्यांची नाराजी ही सरकारला परवडणारी नाही, त्यामुळे आता सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना खुश करण्याचा प्रयत्न केला जात असून सरकारने आता शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचं पाऊल उचललं आहे। सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना खुश करण्याचा प्रयत्न केला जात असून राज्य सरकार तसेच केंद्र सरकारच्या माध्यमातून आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा केले जाणार आहेत। म्हणजेच की आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा हप्ता आणि पीएम किसान योजनेचा हप्ता जमा होणार आहे। नमो शेतकरी योजनेचा जर विचार केला तर नमो शेतकरी योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावरती 7 हप्ते जमा झाले आहेत, तर पीएम किसान योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत 21 हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा झाले आहेत। राज्यातील साधारणतः 90 लाखांपेक्षा अधिक शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता पैसे जमा करण्याची प्रक्रिया सुरू करण्यामध्ये येत असून आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याचे 2000 रुपये आणि पीएम किसान योजनेच्या 22व्या हप्त्याचे 2000 रुपये अशा पद्धतीने आता 4000 रुपये जमा होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे। आता राज्यातील साधारणतः 90 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावरती प्रत्येकी 2 हप्त्यांचे एकूण 4000 रुपये जमा होणार असल्यामुळे आता नक्कीच शेतकऱ्यांना सरकारच्या माध्यमातून मोठा दिलासा मिळणार आहे। आता कशा पद्धतीने 2 हप्त्यांचे 4000 रुपये जमा होणार, कोणकोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होणार, कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होणार नाहीत, तुमच्या खात्यावरती पैसे कधी किती वाजेपर्यंत जमा होणार, या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण या ठिकाणी बघणार आहोत। त्याचबरोबर जर तुमच्या खात्यावरती पैसे जमा होतच नसतील तर तुम्हाला कोणती कामे करावी लागणार जेणेकरून तुमच्या खात्यावरती सर्वात आधी पैसे जमा होतील, हे देखील आपण या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत। म्हणजेच की एकंदरीत जर बघायला गेलं तर नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याच्या वितरणासंदर्भातील आणि पीएम किसान योजनेच्या 22व्या हप्त्याच्या वितरणासंदर्भातील प्रत्येक महत्त्वाचे अपडेट आता तुम्हाला बघायला मिळणार आहे। तुमच्या खात्यावरती 2 हप्त्यांचे 4000 रुपये कशा पद्धतीने जमा होणार, कधी जमा होणार, किती वाजेपर्यंत जमा होणार, तुम्हाला कोणतं काम करावं लागणार का नाही, याबद्दलची देखील सर्व काय माहिती तुम्हाला बघायला मिळणार आहे। तुमच्या मनातील सर्व प्रश्नांची उत्तरे आपण या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत। त्यासाठी फक्त आता थोडा वेळ काढून व्हिडिओला शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा। जर तुम्हाला देखील पैशांची अत्यंत गरज असेल, हप्त्याची अत्यंत गरज असेल, जर तुम्ही देखील नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याची प्रतीक्षा करत असाल, पीएम किसान योजनेच्या 22व्या हप्त्याची प्रतीक्षा करत असाल, तर हा खास व्हिडिओ तुमच्यासाठी असणार आहे। फक्त आता व्हिडिओला थोडा वेळ काढून शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा। चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर आत्ताच खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या। तर चला बघूयात आता सविस्तर अपडेट। तर आता राज्यभरातील सर्व शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्त्वाची, आनंदाची आणि दिलासा देणारी बातमी समोर आली आहे। जे शेतकरी बांधव नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याची आणि पीएम किसान योजनेच्या 22व्या हप्त्याची आतुरतेने प्रतीक्षा करत होते, तर त्यांच्यासाठी राज्य आणि केंद्र सरकारद्वारे दिलासा देणारी माहिती आता समोर आली आहे। राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून आता शेतकऱ्यांना खुश करण्याचा प्रयत्न केला जात आहे। नमो शेतकरी योजना आणि पीएम किसान योजनेचे 2 हप्ते एकत्र म्हणजेच की नमो शेतकरी
योजनेचा 8वा हप्ता आणि PM किसान योजनेचा 22वा हप्ता अशा पद्धतीने 2 हप्त्यांचे पैसे म्हणजेच की एकूण 4,000 रुपये आता शेतकरी बांधवांच्या खात्यावरती जमा केले जाणार आहेत। देशातील सुमारे 9,60,00,000 आणि राज्यातील साधारणतः 92 लाख शेतकरी कुटुंबांना याचा फायदा मिळणार आहे। केंद्र सरकारचा 22वा हप्ता आणि राज्य सरकारचा नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती वितरित केला जाणार आहे। सरकारच्या माध्यमातून हप्ता वितरित करण्याच्या हालचालींना वेग आला असून आता DBTच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यावरती 2 हप्त्यांचे 4,000 रुपये जमा होणार आहेत। DBT म्हणजेच की डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर या प्रणालीच्या माध्यमातून पैसे जमा होणार आहेत। बँकेच्या खात्यावरती पैसे जमा झाले की लगेच तुमच्या मोबाईलवरती पैसे जमा झाले म्हणजेच की क्रेडिट युअर मनी अशा पद्धतीचा मोबाईलवरती मेसेज येईल आणि मोबाईलवरती मेसेज आल्याच्या नंतर लगेच तुम्ही बँकेमध्ये जाऊन पैसे काढून आणू शकता। परंतु आता या ठिकाणी शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची सूचना बघायला मिळत आहे। लक्षपूर्वक पाहण्याचा प्रयत्न करा। 2 हप्त्यांचे 4,000 रुपये मिळवण्याकरिता तुम्हाला आता काही कामे करावी लागणार आहेत। म्हणजेच की सोप्या भाषेमध्ये जर सांगायचं झालं तर सरकारच्या माध्यमातून देखील काही नियम लागू करण्यामध्ये आले आहेत। हप्त्याच्या लाभासाठी देखील सरकारने काही अटी शर्ती लागू केल्या आहेत। आता एकंदरीत जर बघायला गेलं तर आता हे जे 4,000 रुपये जमा होणार आहेत म्हणजेच की नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याचे किती तर 2,000 रुपये आणि PM किसान योजनेच्या 22व्या हप्त्याचे देखील 2,000 रुपये म्हणजेच की या 2 योजनांच्या 2 हप्त्यांचे किती एकूण 4,000 रुपये आता वितरित केले जाणार आहेत। परंतु या 4,000 रुपयांच्या लाभासाठी सरकारने सांगितलेले काही कामे करणे अत्यंत आवश्यक आहे। लक्षात ठेवा हे जे 4,000 रुपये आहेत हे सर्वच शेतकऱ्यांना मिळणार नाहीत। यासाठी सरकारने काही अटी लागू केल्या आहेत। आता सर्वात महत्त्वाची अट म्हणजे EKYC करणे अनिवार्य आहे। जर तुमची EKYC पूर्ण नसेल तर तुम्हाला या हप्त्याचा लाभ मिळणार नाही। जर तुम्ही EKYC केले नसेल तर तुमच्या खात्यावरती हप्त्याचा 1 रुपया सुद्धा जमा होणार नाही। हे लक्षात घेणं अत्यंत आवश्यक आहे। त्यामुळे ज्या देखील शेतकऱ्यांनी अद्याप देखील EKYC केली नसेल तर अशा शेतकऱ्यांनी लवकरात लवकर EKYC पूर्ण करून घ्यावी जेणेकरून दोन्ही योजनांचे पैसे तुमच्या खात्यावरती जमा होतील। पुन्हा एकदा सांगण्याचा प्रयत्न करतो, लक्षपूर्वक पाहण्याचा प्रयत्न करा। नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याच्या 2,000 रुपयांच्या लाभासाठी PM किसान योजनेच्या 22व्या हप्त्याच्या 2,000 रुपयांच्या लाभासाठी म्हणजेच की या 2 हप्त्यांच्या एकूण 4,000 रुपयांच्या लाभासाठी तुम्हा सर्वांना म्हणजेच की सर्वच शेतकरी बांधवांना EKYC करणे अनिवार्य आहे। जे शेतकरी EKYC करतील, ज्या शेतकऱ्यांनी EKYC केली आहे तर अशाच शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होतील आणि ज्या शेतकऱ्यांनी EKYC केली नाही, जे शेतकरी EKYC करणार नसतील तर अशा शेतकऱ्यांच्या खात्यावरती 1 रुपया सुद्धा जमा होणार नाही। त्यामुळे ज्या देखील शेतकऱ्यांची EKYC झाली नसेल, ज्या देखील शेतकऱ्यांनी EKYC केलेली नसेल तर अशा शेतकऱ्यांनी आजची आज EKYC करणे अत्यंत आवश्यक आहे। जर तुम्ही EKYC करताल तरच तुमच्या खात्यावरती पैसे जमा होतील, हे देखील लक्षात घेणं आवश्यक आहे। त्यामुळे पहिलं जे महत्त्वाचं काम आहे ते म्हणजेच की तुम्हाला EKYC करावी लागणार आहे। हप्त्याच्या लाभासाठी EKYC करणे अत्यंत आवश्यक आहे। EKYC केली तरच खात्यावरती पैसे जमा होतील। आता बऱ्याच शेतकऱ्यांना EKYC करता येत नाही, त्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे, तुमच्या गावातील एखाद्या CSC सेंटरवरती किंवा आपले सेवा केंद्र या ठिकाणी जाऊन तुम्ही फक्त 5 मिनिटांमध्ये EKYC ची प्रक्रिया पूर्ण करू शकता। त्यामुळे आजची आज EKYC पूर्ण करून घ्या जेणेकरून तुमच्या खात्यावरती पैसे जमा होतील। ज्या शेतकऱ्यांनी EKYC केली नसेल तर अशा शेतकऱ्यांनी तात्काळ EKYC करणे अत्यंत आवश्यक आहे। आता बघा एकंदरीत जर बघायला गेलं तर ज्या शेतकऱ्यांनी PM किसान पोर्टलवरती यशस्वीरित्या नोंदणी केली आहे त्यांनाच नमो शेतकरी योजनेचा लाभ मिळणार आहे। म्हणजेच की थोडक्यात जर सांगायचं झालं तर बघा ज्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती PM किसान योजनेचा हप्ता जमा होत असतो तर अशाच शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा हप्ता जमा केला जात असतो, हे देखील लक्षात घेणं आवश्यक आहे। म्हणजेच की जे शेतकरी PM किसान योजनेसाठी पात्र आहेत तर तेच शेतकरी नमो शेतकरी योजनेसाठी पात्र आहेत, हे देखील लक्षात घेणं आवश्यक आहे। त्याचबरोबर शेतकऱ्यांना अजून एक महत्त्वाचं काम करावं लागणार आहे। आता पहिलं जे महत्त्वाचं काम आहे ते म्हणजेच की
ई-KYC करणे। आता हप्त्याच्या लाभासाठी 2 हप्त्यांच्या एकूण 4,000 रुपयांच्या लाभासाठी ई-KYC करावे लागणार हे तुम्हाला समजलं असेल। आता दुसरं कोणतं काम आहे तर बघा, तुमचे बँकेचे खाते आधार कार्डाशी जोडलेले आणि DBT सक्रिय असणे अत्यंत आवश्यक आहे। आता DBTच्या माध्यमातून पैसे जमा होत असतात। DBT म्हणजेच की डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर या प्रणालीच्या माध्यमातून पैसे खात्यावरती जमा होत असतात। त्यामुळे DBT प्रक्रिया म्हणजेच की DBT ही सक्रिय असणे अत्यंत आवश्यक आहे। त्याचबरोबर आता तुमचे जे आधार कार्ड आहे हे तुमच्या बँकेच्या खात्याशी लिंक असणे अत्यंत आवश्यक आहे। आता बऱ्याचदा काय होतं तर शेतकऱ्यांचे जे काही पैसे असतात ते मंजूर असतात, म्हणजेच की शेतकऱ्यांसाठी सरकारच्या माध्यमातून हप्ता हा मंजूर केलेला असतो, परंतु शेतकऱ्यांच्या आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक नसते, त्यामुळे खात्यावरती पैसे जमा होत नाहीत। त्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे, तुमचा आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक आहे का नाही याची खात्री करा। आणि जर आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक नसेल तर आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक करा, कारण की फक्त आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक असेल तरच खात्यावरती पैसे जमा होत असतात। त्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे, पहिलं महत्त्वाचं काम तुम्हाला ई-KYC करायची आहे आणि दुसरं महत्त्वाचं काम म्हणजे तुमचे आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक नसेल तर आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक करायचं आहे। हे काम करणं देखील अत्यंत आवश्यक आहे। तर अशा पद्धतीची राज्यभरातील सर्व शेतकरी बांधवांसाठी ही अतिशय महत्त्वाची अपडेट होती। आता 2 हप्त्यांचे किती तर 4,000 रुपये जमा होणार। नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता जमा होणार आहे। राज्यातील साधारणतः 90 लाखांपेक्षा अधिक शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता पैसे जमा करण्याची प्रक्रिया ही सुरू करण्यामध्ये येत आहे। नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याचे 2,000 रुपये आणि PM किसान योजनेच्या 22व्या हप्त्याचे 2,000 रुपये अशा पद्धतीने 4,000 रुपये जमा केले जाणार आहेत। आता पैसे जमा होणार, 2 हप्त्यांचे 4,000 रुपये जमा होणार हे समजलं, परंतु नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता आणि PM किसान योजनेचा 22वा हप्ता नेमका कधी जमा होणार हे देखील जाणून घेणं अत्यंत आवश्यक आहे। तर बघा, सरकारच्या माध्यमातून हप्ता वितरित करण्याच्या हालचालींना आता वेग आला आहे। राज्य सरकारच्या माध्यमातून हप्ता वितरित करण्याची अधिकृतपणे तारीख जाहीर झाली नसली तरी विश्वसनीय सूत्रांच्या माहितीनुसार आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती हप्ता जमा होण्याचा मार्ग हा मोकळा झाला आहे। सरकारच्या माध्यमातून हप्ता वितरित करण्याच्या प्रक्रियेला देखील वेग आला आहे। आता सर्व शासकीय प्रक्रिया लक्षात घेता, म्हणजेच की हप्ता वाटप करण्यासाठी काही प्रक्रिया असते, म्हणजेच की शासकीय प्रक्रिया असते। आता ही सर्व प्रक्रिया लक्षात घेता याच फेब्रुवारी महिन्यामध्ये राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती 2 हप्त्यांचे 4,000 रुपये जमा होणार आहेत। नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता जमा होणार आहे आणि PM किसान योजनेचा 22वा हप्ता जमा होणार आहे। आता या 2 योजनांचे 2 हप्ते एकत्र जमा होणार का तर बघा, तसं नाही। सर्वात आधी नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता जमा होईल आणि नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता जमा झाल्यानंतर साधारणतः 5 ते 10 दिवसांच्या अंतराने PM किसान योजनेचा 22वा हप्ता जमा होईल आणि सूत्रांच्या माहितीनुसार याच फेब्रुवारी महिन्यामध्ये 2 हप्त्यांचे एकूण 4,000 रुपये जमा होणार आहेत। आता फेब्रुवारी महिन्यामध्ये साधारणतः 20 ते 25 फेब्रुवारी दरम्यान आता पैसे जमा होण्याची दाट शक्यता आहे, म्हणजेच की अवघ्या काही दिवसामध्ये आता राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता आणि PM किसान योजनेचा 22वा हप्ता जमा होणार असल्यामुळे नक्कीच आता राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे। 2 हप्त्यांचे 4,000 रुपये जमा होणार असल्यामुळे नक्कीच शेतकऱ्यांना याचा फायदा होऊ शकतो। खरं तर सरकारने हप्ता लवकर देणे अत्यंत आवश्यक आहे, परंतु काही कारणास्तव हप्ता वाटप करण्यासाठी सरकारला उशीर झाला होता, परंतु शेतकऱ्यांना काळजी करण्याची काहीच गरज नाही। अखेरकार शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली असून आता अवघ्या काही दिवसांमध्ये हप्त्याचे पैसे जमा होतील। नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता आणि PM किसान योजनेचा 22वा हप्ता अशा पद्धतीने 2 हप्त्यांचे 4,000 रुपये आता याच महिन्यामध्ये जमा होणार असल्याची सूत्रांच्या माध्यमातून माहिती समोर आली आहे। हप्ता लवकर जमा झाला तर नक्कीच शेतकऱ्यांना दिलासा मिळू शकतो। आता पैसे कधी जमा होणार हे देखील सर्वांना समजलं असेल। 2 हप्त्यांचे 4,000 रुपये जमा होणार हे देखील माहीत झाले असेल, परंतु महत्त्वाची सूचना पुन्हा एकदा सांगण्याचा प्रयत्न करतो। ज्या देखील शेतकऱ्यांनी अद्याप देखील ई-KYC केली नसेल तर अशा शेतकऱ्यांनी तात्काळ ई-KYC करा। ज्या शेतकऱ्यांचे आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक नसेल तर अशा शेतकऱ्यांनी आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक करून घ्या। ही 2 कामे करणे देखील अत्यंत आवश्यक आहे। तर अशा पद्धतीची राज्यभरातील शेतकरी बांधवांसाठी ही अतिशय महत्त्वाची बातमी आपण या ठिकाणी
ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न केला आहे। त्याचबरोबर शेतकऱ्यांसाठी अजून एक महत्त्वाची सूचना म्हणजेच की कोणत्याही बातम्यांवरती विश्वास ठेवू नका। सध्या सोशल मीडियावरती खोट्या बातम्या आपल्याला बघायला मिळत आहेत, त्यामुळे कोणत्याही बातम्यांवरती विश्वास ठेवू नका। त्याचबरोबर आज खात्यावरती पैसे जमा होणार, उद्या खात्यावरती पैसे जमा होणार, अशा पद्धतीच्या देखील बातम्या सध्या येत आहेत। खरं तर सरकारच्या माध्यमातून अधिकृतपणे घोषणा झाली तरच या ठिकाणी पैसे जमा होत असतात, त्यामुळे कोणत्याही बातम्यांवरती विश्वास ठेवू नका, हे देखील लक्षात घेणं आवश्यक आहे। त्याचबरोबर काही फसवणुकीच्या लिंक देखील या ठिकाणी म्हणजेच की सोशल मीडियावरती शेअर करण्यामध्ये येत असतात, त्यामुळे व्हॉट्सॲपवरती किंवा इतर कोणत्याही सोशल मीडियावरती जर तुम्हाला कोणी लिंक पाठवली तर कोणत्याही अनोळखी लिंकवरती क्लिक करू नका। जर तुम्ही कोणत्याही लिंकवरती जर क्लिक केले तर तुमची फसवणूक होण्याची दाट शक्यता असते, त्यामुळे सावधगिरी बाळगणे देखील अत्यंत आवश्यक आहे। म्हणजेच की सतर्कता देखील असणे अत्यंत आवश्यक आहे, कारण की सध्या मोबाईलच्या माध्यमातून सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेकांची फसवणूक होत असल्याचे देखील चित्र समोर आले आहे, त्यामुळे कोणत्याही अनोळखी लिंकवरती क्लिक करू नका, हे देखील लक्षात घेणं अत्यंत आवश्यक आहे। तर आता सर्व गोष्टींचा एकंदरीत जर विचार केला तर नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याचे 2,000 रुपये आणि PM किसान योजनेच्या 22व्या हप्त्याचे 2,000 रुपये, 2 हप्त्यांचे किती तर 4,000 रुपये आता याच फेब्रुवारी महिन्यामध्ये जमा होणार आहेत। अवघ्या काही दिवसांमध्ये पैसे जमा होतील, त्यामुळे नक्कीच आता शेतकरी बांधवांना सरकारच्या माध्यमातून दिलासा मिळू शकतो। तर अशा पद्धतीची ही अतिशय महत्त्वाची बातमी होती। ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला नक्की कळवा। अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। ही जर माहिती चांगली वाटली असेल तर इतर शेतकरी बांधवांना देखील हा व्हिडिओ नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांना देखील ही माहिती बघायला मिळेल। तर भेटू आता पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।